नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भगवान शिव आणि माता पार्वती यांची सुंदर कथा. ही सृष्टीच्या निर्मितीची, आदिशक्तीच्या अवतरणाची आणि अथांग प्रेमाची सर्वात मोठी गाथा आहे. भगवान शिव हे अनादी, अनंत आणि अजन्मी आहेत. त्यांचा कोणताही पारंपरिक मानवी जन्म झालेला नाही. ते स्वयंभू आहेत, म्हणजे ते स्वतःहून प्रकट झालेले आहेत. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जेव्हा काहीच नव्हते, तेव्हा केवळ अंधार आणि शिवतत्व अस्तित्वात होते. शिवजी हे परम शांत, ध्यानमग्न आणि संपूर्ण विश्वाचे चालक मानले जातात. ते कैलास पर्वतावर निवास करतात, जिथे भौतिक जगातील कोणतीही माया त्यांच्या जवळ देखील जाऊ शकत नाही. त्यांच्या अंगाला लावलेला भस्म, गळ्यातील वासुकी नाग आणि जटेतील गंगा हे त्यांच्या वैरागी आणि कल्याणकारी रूपाचे दर्शन घडवतात. ते संपूर्ण सृष्टीचे पिता असूनही अत्यंत साधे जीवन जगतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हटले जाते. दुसऱ्या बाजूला माता पार्वतीचा जन्म एका राजघराण्यात झाला. ती वास्तविक आदिशक्तीचा अवतार होती, जिने यापूर्वी सती म्हणून जन्म घेतला होता. सतीच्या आत्मत्यागानंतर तिने हिमालयाचे राजे हिमवान आणि राणी मैनावती यांच्या पोटी पुनर्जन्म घेतला. पर्वताची कन्या असल्यामुळे तिचे नाव पार्वती किंवा शैलपुत्री ठेवण्यात आले. तिच्या जन्माने संपूर्ण हिमालय नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निसर्गाने जणू नवचैतन्य धारण केले. झाडांना बहर आली आणि नद्या आनंदाने वाहू लागल्या. पार्वतीचा जन्म हा निसर्ग आणि पुरुष यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या दैवी योजनेचा पहिला टप्पा होता. पार्वतीचे बालपण अत्यंत वैभवात आणि प्रेमाच्या वातावरणात गेले. राजा हिमवान हे हिमालयाचे राजे असल्यामुळे पार्वतीला राजमहालात सर्व प्रकारची सुखे उपलब्ध होती. तिची आई राणी मैनावती पार्वतीवर खूप प्रेम करायची. पार्वती लहानपणापासूनच अत्यंत गुणी, रूपवान आणि दयाळू होती. राजमहालातील सर्व दासदासी आणि राज्यातील प्रजा तिच्यावर जीव ओवाळून टाकत असत. लहानपणी मैत्रिणींसोबत खेळतानाही पार्वती मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची, कारण तिच्या अंतर्मनात तिच्या पूर्वजन्मातील पती म्हणजेच भगवान शिव यांच्याबद्दलची ओढ जिवंत होती. ती नेहमी ध्यानमग्न राहण्याचा प्रयत्न करायची. पार्वतीच्या कुटुंबात तिचे माता पिता, तिचे भाऊ, ज्यामध्ये मैनाक पर्वताचा समावेश होतो, आणि तिचे जवळचे नातेवाईक होते. हिमाचल राजाचे घर हे ऐश्वर्याने नटलेले होते, पण पार्वतीचे मन भौतिक सुखांमध्ये फार काळ रमले नाही. तिच्या घरातील वातावरण धार्मिक आणि पवित्र होते. जसजशी पार्वती मोठी होत गेली, तसतसे तिचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता अधिकच खुलत गेली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच दैवी तेज होते. ते पाहून प्रत्येक जण थक्क व्हायचा. तिची आई मैनावती नेहमी तिच्या भविष्याचा विचार करायची आणि तिला जगातील सर्वात सुखी आणि समृद्ध वर मिळावा अशी इच्छा बाळगायची. पार्वती जशी जशी मोठी झाली, तसतशी तिची भगवान शिवांबद्दलची भक्ती अधिक दृढ होत गेली. एकदा देवर्षी नारद हिमवान राजाच्या महालात आले. त्यांनी पार्वतीची हस्तरेषा पाहून एक मोठी भविष्यवाणी केली. नारद मुनी म्हणाले की पार्वतीच्या नशिबात एक असा पती आहे, जो जटाधारी, वैरागी, स्मशनात राहणारा आणि दिगंबर आहे, आणि तो दुसरा कोणी नसून स्वतः भगवान शिव आहेत. नारद मुनींनी पार्वतीला तिच्या पूर्वजन्माची म्हणजे सतीची कथा सांगितली. हे ऐकल्यानंतर पार्वतीच्या मनातील शंका दूर झाल्या आणि तिने मनोमन शिवजींना आपला पती मानले आणि तिने ठरवले की ती फक्त शिवजींशीच विवाह करेल. त्याच काळात भगवान शिव कैलास सोडून हिमालयातील एका गुहेत घोर तपश्चर्या करत होते, कारण सतीच्या विरहाने ते अत्यंत दुःखी झाले होते. राजा हिमवान यांना जेव्हा समजले की महादेव त्यांच्याच राज्यात तप करत आहेत, तेव्हा ते पार्वतीला घेऊन शिवजींच्या सेवेसाठी गेले. तिथे गेल्यावर पार्वतीने शिवजींना पाहिले आणि ती त्यांच्या प्रेमात पडली.
शिवजी ध्यानमग्न असल्यामुळे त्यांनी डोळे उघडले नाहीत. पण राजा हिवमान यांच्या विनंतीवरून त्यांनी पार्वतीला तिची सेवा करण्याची परवानगी दिली. पार्वती दररोज शिवजींच्या गुहेची साफसफाई करायची. त्यांच्या पूजेसाठी फुले आणि फळे आणायची. हीच त्यांची पहिली मुखभेट होती, जिथे पार्वतीने सेवेच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले. भगवान शिवजींचे ध्यान इतके खोल होते की पार्वतीच्या रोजच्या सेवेनेही त्यांचे मन विचलित झाले नाही. याच दरम्यान तारकासूर नावाच्या राक्षसाने देवांवर अत्याचार सुरू केले होते. त्याला असा वरदान होता की त्याचा वध फक्त शिवपुत्रच करू शकतो. त्यामुळे देवांनी कामदेवाला शिवजींचे ध्यान भग्न करण्यासाठी पाठवले. कामदेवाने शिवजींवर प्रेमाचा बाण चालवला, ज्यामुळे शिवजींचे ध्यान तुटले. पण यामुळे शिवजी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले. ध्यानभंग झाल्यामुळे शिवजी तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेले, ज्यामुळे पार्वती अत्यंत निराश झाले. शिवजींना केवळ बाह्य सेवेने मिळवणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर पार्वतीने जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. तिने महालातील राजवस्त्रे त्यागली आणि वल्कले परिधान केली. तिने अन्न आणि पाण्याचा संपूर्ण त्याग केला. हजारो वर्ष ती उघड्या आकाशाखाली, कडक उन्हात, पावसात आणि हिवाळ्यात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिली. तिने केवळ झाडांची सुकलेली पाने खाऊन अनेक वर्ष काढली आणि नंतर ती पाने खाणेही सोडले. म्हणून तिला अपर्णा हे नाव पडले. तिच्या या अलौकिक आणि अत्यंत कठीण तपाने तिन्ही लोकांमध्ये खळबळ उडाली. पार्वतीच्या तपश्चर्येची सीमा पाहून भगवान शिवजी प्रसन्न झाले. परंतु विवाह करण्यापूर्वी त्यांना तिची परीक्षा घ्यायची होती. त्यांनी एका तरुण ब्रह्मचार्याचे रूप घेतले आणि पार्वती तप करत असलेल्या ठिकाणी आले. त्या ब्रह्मचार्याने पार्वतीला विचारले की तू इतकी सुंदर राजकन्या असून या जंगलात कोणासाठी कष्ट सोसत आहेस? पार्वतीने उत्तर दिले की ती शिवजींना पतिरूपात मिळवण्यासाठी तप करत आहे. हे ऐकून तो ब्रह्मचारी हसू लागला आणि शिवजींची निंदा करू लागला. तो म्हणाला, शिव तर स्मशानात राहतो, अंगाला राख फासतो, गळ्यात साप गुंडाळतो. त्याच्याशी विवाह करून तुला काय मिळणार? शिवनिंदा ऐकून पार्वती अत्यंत क्रोधित झाली. तिने त्या ब्रह्मचार्याला सुनावले, तुम्ही फक्त त्यांचे बाह्य रूप पाहत आहात. त्यांचे खरे दिव्य स्वरूप तुम्हाला ठाऊक नाही. माझे त्यांच्यावर अथांग प्रेम आहे. मग ते कसेही असले तरी मी फक्त त्यांच्याशीच विवाह करेन. पार्वतीचा हा अढळ विश्वास पाहून शिवजींनी आपले खरे रूप प्रकट केले. त्यांनी पार्वतीचा हात हातात घेतला आणि म्हणाले, देवी, आजपासून मी तुझ्या भक्तीने पराजित झालो आहे. त्यानंतर राजा हिवमान यांच्या महालात अत्यंत भव्य विवाह सोहळा पार पडला, ज्यामध्ये देव, गंधर्व, ऋषी आणि शिवजींचे भूतप्रेत गण एकत्र सामील झाले. अशा प्रकारे दोघे एकत्र आले. विवाहानंतर शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर राहू लागले. त्यांचा संसार अत्यंत सुखी आणि प्रेमाने भरलेला होता. दोघेही एकमेकांचे आदर करायचे. जगताचे माता पिता म्हणून त्यांनी सृष्टीचे संतुलन राखले. काही काळाने तारकासुराचा वध करण्यासाठी शिवजींच्या तेजापासून कार्तिकेयाचा जन्म झाला. कार्तिकेय, ज्याला स्कंद किंवा मुरुगन देखील म्हणतात. कार्तिकेय अत्यंत पराक्रमी होता. देवांनी त्याला आपला सेनापती बनवले आणि कार्तिकेयाने तारकासुराचा वध करून देवांना मुक्त केले. कार्तिकेय लहानपणापासूनच शिस्तप्रिय आणि युद्धकलेत निपुण होता. त्यानंतर माता पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या उठण्यापासून आणि मळापासून एका सुंदर बालकाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण फुंकले. तोच आपला लाडका गणपती. एकदा पार्वतीने गणेशाला महालाच्या दारावर पहारा देण्यास सांगितले होते. जेव्हा शिवजी तेथे आले तेव्हा बाल गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. यामुळे शिवजींनी क्रोधाच्या भरात त्याचे मस्तक उडवले.
जेव्हा पार्वतीला हे समजले तेव्हा ती अत्यंत दुखी झाली. पार्वतीला शांत करण्यासाठी शिवजींनी गणेशाच्या धडावर हत्तीचे म्हणजेच गजाचे मस्तक लावले आणि त्याला जिवंत केले. शिवजींनी गणपतीला सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय असण्याचा वरदान दिला. अशा प्रकारे कार्तिकेय आणि गणपती या दोन गुणी पुत्रांसह शिव पार्वतीचा कैलासवरील संसार संपूर्ण विश्वासाठी प्रेमाचा आणि आदराचा आदर्श बनला. तर प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.